नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांनी आता जे काही सांगितलेलं असतं की मुळशीच्या तळ्याजवळ आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि ती असं वाटतं की नानासाहेब रणदिवे यांची आहे. तेव्हा आता सुमित्रा रूममध्ये असते आणि सुमित्राला हे जे काही बोलणं आहे या प्रत्येक बोलण्याचा भास होतो आणि ती लगेच अशी दचकून उठते की अहो असं नानांना आवाज देते. आता सुमित्रा आवाज देत असते की अहो अहो आणि तेवढ्यात अवंतिका धावत येते की आई अहो काय झालं आई, तुम्ही का इतक्या दचकून उठल्यात. म्हणून अवंतिका आता सुमित्राला शांत करत असते, परंतु सुमित्राला आता नानांची खूप काळजी वाटते. सुमित्रा विचारते की अवंतिका अगं नाना आलेत का घरी. तेव्हा आता अवंतिका म्हणते की नाही आई. तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की आई ते येतीलच. तर सुमित्रा म्हणते की अगं केव्हा येतील, अगं देव सुद्धा पाण्यात ठेवून झाले. काल रात्रीपर्यंत मी घराबाहेर वाट बघून होते, काल रात्रभर मी त्यांच्यासाठी जागले, परंतु अजूनपर्यंत ते नाही आले. अगं येव्हाना ते यायला हवे होते, अजून का आले नसतील बरं. तेव्हा मात्र आता इकडे सायलीला काळजी लागलेली असते की मधू जेवण केलं असेल का, काय करत असतील, नक्की ते ठीक तर असतील ना. म्हणून ती आता जानकीला फोन करते. तेव्हा आता जानकी म्हणते की सायली हे बघ, तू काही काळजी करू नको, मधुभाऊंची आपल्यावर जबाबदारी आहे, कारण ते आपले एक वडील आहेत, आपल्याला त्यांची काळजी घ्यावीच लागेल. आणि तू सांग अगं एका वडिलांचं ओझं एका लेकीला कसं वाटेल बरं, तू नको काळजी करू. तेव्हा आता सायली म्हणते की अगं काळजी तर करावीच लागेल, कारण माझं मन हे खरं स्थिर नाही. हे बघ अगं जानकी, मला एक खूप असं वाईट स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं की जे काही झालेलं आहे ते सर्व आता सायली जानकीला सांगते. सायलीला असं स्वप्न पडलेलं असतं की जेव्हा मधुहूंना किडनॅप करून अगदी त्यांच्या तोंडावर ते काळं कापड टाकून त्यांना बांधून ठेवलेलं आहे आणि त्यांचं तोंड सुद्धा अगदी बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी बोलता सुद्धा येत नाही, बेशुद्ध करून त्यांना नेलेलं आहे आणि किडनॅप करून ठेवलेलं आहे. हे आता स्वप्न ती जानकीला सांगते. तेव्हा आता जानकी विचार करते की सायलीला मधुहोंचं तर टेन्शन आहे, मग त्यात जर मी नानांचं सांगितलं तर सायलीला आणखीन टेन्शन येईल, कारण नाना सुद्धा आता गायब झालेले आहेत, त्यांना सुद्धा कोणी किडनॅप केले की काय. म्हणून जानकीला आता टेन्शन येतं की ही सायलीला नको सांगायला आणि त्यामुळे सायली जास्त अस्वस्थ होईल. त्यावर आता सायली विचारते की जानकी अगं काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं स्वप्न ते स्वप्न असतं, तू नको इतका विचार करू, होईल सगळं काही व्यवस्थित. तू माझ्यावर आणि ऋषिकेशवर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू. तू आणि अर्जुन सर तुझ्या केसवर लक्ष दे, बाकी मधुहोंची सर्व काही काळजी मी घेईल. तेव्हा आता सायली म्हणते की अगं कितीही मधुहो तुझ्याजवळ सुरक्षित जरी असले, परंतु आता मात्र त्यांची आठवण तर येतच राहते, कारण बाप लेकीमधील जो प्रेमाचा धागा आहे तो कधीही तुटत नसतो, तो धागाच हे नातं टिकून ठेवतो आणि त्या नात्याचं रक्षण करतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सायली, तू अगदी बरोबर बोललीस. बरं सायली, आता मी तुझ्याशी फार वेळ नाही बोलू शकत, मी तुला नंतर कॉल करते, पण ऋषिकेश भाऊजी आणि नानांना माझा नमस्कार सांगा. तेव्हा आता सायली फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे अवंतिका म्हणते की आई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, नाना नक्की येतील. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तू तेच बोलू नको, मला सांग की ते केव्हा येतील आणि असे कसे ते आले नाही. म्हणून सुमित्रा आता खूप टेन्शन मध्ये येते आणि अहो अहो असं करत ती आता नानांना आवाज देत बाहेर जाते. ती अवंतिकाचं सुद्धा आता ऐकत नाही. त्यानंतर सुमित्रा आणि अवंतिका बाहेरच येतात, तर सारंग आणि गुलाबदादा हे टीव्हीवर एक बातमी ऐकत असतात. त्या बातमीमध्ये असं सांगितलं जातं की काल मुळशीच्या तळ्यामध्ये एक डेड बॉडी सापडली आणि त्यासाठी काही धक्कादायक बातम्या त्यावरून अगदी पुढे येत आहे. आणि आता रहिवाशांमध्ये ही चर्चा सुरू आहे की आपल्या मुळशीतील नामवंत व्यापारी नानासाहेब रणदिवे यांचा संबंध त्या प्रेताशी आहे म्हणून, परंतु ते दुसरं कोण आहे हे पोलिसांनी अजून जाहीर केलेलं नाही. तेव्हा आता सुमित्रा हे सर्व ऐकते, तिला आणखीन धक्का बसतो. सुमित्रा आता म्हणते की नाही, हे नाना नाहीत. तेव्हा आता सर्वजण सुमित्राची ती अवस्था पाहून अगदी सुमित्राजवळ धावतच येतात. सारंग म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नको, तर सुमित्रा म्हणते की नाही ते नाना नाही असू शकत, हो की नाही सारंग म्हणतो की हो अगं ते नाना नाहीत, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ. तेव्हा गुलाबदादा सुद्धा म्हणतात की अगं अहो वहिनी, हे टीव्ही वाले काही पण सांगतात, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. सुमित्रा रडत म्हणते की ते अजूनपर्यंत घरी नाही आले, एव्हाना ते यायला हवे होते, त्यांचा कोणी शोध घेतं की नाही, त्यांचा कोणी तपास करतं की नाही. तेव्हा अवंतिका सुद्धा आता सुमित्राची ती अवस्था काही बघवत नाही, तिच्या डोळ्यात सुद्धा आता खळखळ पाणी येतं. सारंग रडत म्हणतो की हो आई, सगळ्या बाजूने तपास सुरू आहे, आपल्या गावातील माणसाने पेपरमध्ये बातमी सुद्धा दिलेली आहे नाना हे बेपत्ता असल्याचे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की कालपासून दादा वहिनी सोमी हे सगळे जण पोलीस
पोलीस स्टेशन मध्ये आहे, आपल्याला नक्की काहीतरी असं कळेल. आई तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की आई तू इथे बस बरं. सुमित्रा रडत म्हणते की मला काही असं कळेना असं झालं, माझा धीर आता सुटत चालला, कुठे असतील ते, कसे असतील. म्हणून सुमित्रा आता खूप रडते. गुलाबदादा धावतच आईंना पाणी देतात. त्यानंतर आता सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी हे पोलीस स्टेशनला ती डेड बॉडी पाहण्यासाठी आलेले असतात, परंतु इन्स्पेक्टर साहेब तेथे नसतात. म्हणून हवालदारांना विचारतात की बोरकर आहो ते कुठे गेले. तेव्हा बोरकर सांगतात की येतच असतील. तेव्हा ऋषिकेश आता इतका राग त्याचा अनावर होतो की काल रात्रीपासून तुम्ही आम्हाला सांगतात की ते येथे गेले, मग एव्हाना सुद्धा अजून त्यांना येण्यासाठी इतका वेळ लागतो का. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज जरा शांत व्हा. आणि जानकी आता बोरकर साहेबांना हात जोडते की सॉरी प्लीज तुम्ही यांची अवस्था समजून घ्या, असं अगदी मानाने म्हणते. आम्ही सगळेजण नानांच्या टेन्शन मध्ये आहोत. कालपासून आमचे नाना आम्हाला नाही सापडत, कुठे गेले असतील, ते कसे असतील आम्हाला खरंच काही माहिती नाही. रात्रभर आमचे नाना घरी नाहीत, आम्ही पोलीस स्टेशनलाच बसून आहोत. आणि त्यात म्हणजे आमच्या नानांची बॉडी. आणि जानकी परत स्वतःला थांबवते आणि परत म्हणते की ज्या कुणाची बॉडी आहे आणि ती बॉडी सुद्धा आम्हाला तुम्ही दाखवायला तयार नाही, मग आम्ही काय करायचं सांगा बरं. सौमित्र सुद्धा म्हणतो की अहो का दाखवत नाही, एकदा तरी बघून द्या आम्हाला. जर नानांची ती डेड बॉडी नसेल तर आम्हाला त्यांना बाहेर तरी शोधता येईल. म्हणून सर्वजण आता खूप असा आग्रह करतात, जीव तोडून आता म्हणतात. परंतु आता बोरकर म्हणतात की हे बघा आम्ही हवालदार आहेत, जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच आम्हाला करावे लागते. एकतर अजून खूप तपास बाकीच आहे. नानासाहेब असू शकतात ही शक्यता जेव्हा वाटली आणि आम्हाला वरून फोन आल्यामुळे की पूर्ण माहिती हातात आल्याशिवाय कुणाला काहीच कळून देऊ नका, म्हणून आम्हाला बॉडी जवळ नाही जाऊन दिलं. तर ऋषिकेश आता अगदी जीव तोडून म्हणतो कशाला आम्ही तुम्ही काल रात्री आम्हाला येथे बोलावून घेतलं, त्यामुळे तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुमच्या इन्स्पेक्टर साहेबांना फोन लावा. एवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि कशाला फोन करायचा मी आलो असे म्हणतात. आणि मला माहिती आहे की तुम्ही काय विचारणार आहात, आमचा सगळा तपास झालेला आहे, मी तुम्हाला बॉडी दाखवतो. म्हणून त्यांना आता आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा आता सर्वजण अगदी बॉडी जवळ धक्क्याने आणि जड पावलाने येतात. तेव्हा मात्र बॉडीचा पूर्ण चेहरा असा पट्ट्यांनी बांधलेला असतो, कारण बॉडीला जखमा झालेल्या असतात आणि सगळं काही सेम अवतार आपल्या नानांसारखा असतो. नानांसारखेच कपडे घातलेले असतात आणि नानांसारखी शरीर एष्टी सुद्धा असते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला हे नानासाहेबच आहेत ना ऋषिकेश. तेव्हा आता यांना खरंच वाटतं की नक्की हे आपले नानाच आहेत. तर जानकी आता खूप अशी रडायला सुरुवात करते, कारण बॉडीचा चेहरा काही अगदी तो पट्टीने बांधल्यामुळे ओळखत नसतो, परंतु बॉडीला कपडे मात्र तेच असतात. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश हे नानांचेच कपडे आहेत, नक्की आपले नानाच आहे. म्हणून जानकी आता नाना म्हणून खूप रडते. तर ऋषिकेश रडतच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही चेहऱ्यावर असे बँडेज का बांधलं, आम्ही कसं ओळखणार की हे दुसरंच जर कोणीतरी असले मग. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा चेहऱ्यावर अगदी चाकूने वार केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला हे बँडेज बांधावं लागलं आणि जर तुम्हाला खात्री करायची असेल तर मी बँडेज काढू का चेहऱ्यावरचं. तेव्हा सौमित्र रडतच नाही म्हणतो. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ऋषिकेश हे नानासाहेबच आहेत ना. तर ऋषिकेशच्या डोळ्यामधून खळखळ असं पाणी वाहत असतं. इन्स्पेक्टर साहेब काय बोलतात याकडे सुद्धा आता ऋषिकेशचं लक्ष नसतं, कारण तो पूर्णपणे धक्क्यात गेलेला असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला हात लावून विचारतात की काय ऋषिकेश, अहो हे नानासाहेबच आहेत ना. ऋषिकेश रडतच बाहेर जातो, त्याला हे सर्व सहन होत नाही, परंतु जानकी खूप रडते. नाना घरी चला, सगळेजण वाट पाहत आहेत. तेव्हा आता सौमित्र जानकीला आवडतो की वहिनी स्वतःला सावर्ग स्वतःला. तेव्हा जानकी रडतच म्हणते की भाऊजी कसं सावरू, आईंना काय उत्तर देऊ, आईंना काय सांगू मी. नाही नाना, आपल्या बापलेकीची गाठ अशी नाही तुटू शकत, आपल्या प्रेमाचा धागा इतका कच्चा नाही. नाही नाना, असं नाही होऊ शकत. म्हणून जानकी आता नानांचा हात धरून खूप अशी रडत असते. परंतु तेवढ्यात आता जानकीने जो काही नानांच्या हातात धागा बांधलेला असतो तो तर लाल कलरचा असतो आणि आता ह्या बॉडीच्या हातात जो धागा आहे तर तो काळ्या कलरचा असतो. तेव्हा आता आपल्या कोठे जानकीला एक खूप मोठासा क्ल्यू मिळतो की आपले नाना नाही म्हणून. तेव्हा आता जानकीला सायलीचं सर्व बोलणं आठवतं की बापलेकी मधील जो काही प्रेमाचा धागा आहे तो कधीही तुटत नसतो. तेव्हा जानकी म्हणते की हे नाना नाही. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी हे नाना नाही. तेव्हा आता सौमित्र रडतच म्हणते की बहिणी काय बोलतेस. तर जानकी लगेच ऋषिकेशला आवाज देते. जानकी अगदी पूर्णपणे भांबावून जाते. ती म्हणते की ऋषिकेश अहो हे आपले नाना नाही. तेवढ्यात धावतच ती ऋषिकेशला शोधण्यासाठी बाहेर जाते. इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा आता यांचं नेमकं काय सुरू आहे ते काही कळत नसतं. त्यानंतर आता इकडे सारंग तर खूप असं मोठ्याने रडतो की नाना नाना. ऐश्वर्या त्याला आता मुद्दाम सावरण्याचा प्रयत्न करतो. ऐश्वर्या मला हे सांगा हे सर्व खोटं आहे म्हणून, सांगा ना तुम्ही मला ते परत येतील म्हणून. सारंग रडत म्हणतो की त्यांनी काय असं कुणाचं वाईट केलं होतं म्हणून त्यांच्या बाबतीत हे सर्व घडलं म्हणून. ऐश्वर्या सांगा ना, अहो आपले नाना परत येतील ना. तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग जे काही झालं ना ते आपण नाही बदलू शकत आणि आपले नाना आपल्याला सोडून गेले हेच खरं आहे. तरी सुद्धा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या,
माझे नाना परत येतील, मला आपले नाना हवे आहे, झालं गेलं विसरून नाना परत यावं, मला ऐश्वर्या माझे नाना परत पाहिजे, सांगा ना कोणी माझ्या नानांनी कोणाचं काय बिघडवलं होतं. ऐश्वर्या आता खोटं रूपात आता त्या सारंगला आवडते. अगो आपल्या नानांचं कोणी काही बिघडवलं नव्हतं, सारंग तुम्ही शांत व्हा. परंतु त्यांच्या चालण्या आणि बोलण्याने नक्कीच कोणाचं तरी बिघडवलं असतं. म्हणजे आता हे सर्व जानकीने केलं असं आता हे ऐश्वर्या सारंगचे कान भरते. कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, म्हणजे हे सगळं काही त्यानेच केलं. आणि परत म्हणते की त्याने नाही तर तिने केलं हे सर्व, म्हणजे जानकीने. तेव्हा सारंग लगेच उठतो की सांगा कोणी, तर ऐश्वर्या लगेच जानकी हेच म्हणते. कारण जानकीला हे नको होतं की नाना पहिल्यासारखे चालू किंवा बोलू शकतील, कारण जर असं झालं असतं तर जानकीची वाट लागली असती, म्हणून तिने हे सर्व केले असे आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगला खोटं सांगते. जे काही केलं ते स्वतः आणि तिच्या डॅडाने केलं आणि सगळं काही आरोप मात्र आता जानकीवर ढकलायला बघत असते. कारण नाना आता बोलायला लागले होते आणि नाना सांगणार होते की मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती जानकी होती. तरी सुद्धा सारंगचा विश्वास नसतो. तो म्हणतो की नाही, जानकी वहिनी नाना बरे व्हावे यासाठी खूप आता प्रयत्न करत होती. इतके महिने ती घराच्या बाहेर राहिली आणि प्लॅन करून ती आता आपल्या घरात आली. खरंच ती बाई खूप अशी शातीर आहे. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, मला याच्यावर विश्वास नाही बसत, माझ्या मनालाच ते नाही पटत. तेव्हा ऐश्वर्याला आता सारंगचा खूप असा राग येतो. पण ती आता परत सारंगला म्हणते की एक गोष्ट सांगा बरं, सकाळी सकाळी ते दोघे कुठे गेले होते? मग कंपनी सुद्धा ते गेले नाही तर सारंग विचारतो की मग कुठे गेले होते? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो कुठे काय, आपल्या नानांना मार्गी लावायला ते गेले होते, त्यांनीच आपल्या नानांना गायब करून कुठेतरी असं मारून टाकलं असं म्हणायचं असतं. परंतु सारंग रडतच हात जोडतो की पुढचं काही बोलू नका ऐश्वर्या, असं नाही होणार, कारण दादा आणि वहिनी नानांच्या बाबतीत असं काही करणार नाही, असं काही तुम्ही म्हणू नका. ऐश्वर्या तरी सुद्धा म्हणते की नाही, मनामध्ये सूड घेऊन ते आपल्याशी वावरतात, मग नक्की त्यांनीच नानांना काहीतरी केलं असेल. आणि हे बघा सारंग, आता माझ्याकडे या कोणत्याही गोष्टीचं प्रूफ नाही, परंतु जेव्हा पोलीस हे प्रूफ करतील तर तेव्हाच हे सिद्ध होईल की हे सर्व काही त्यांनीच घडून आणलं म्हणून. तेव्हा आता सारंग पूर्णपणे ऐश्वर्याने जे काही सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये तो बळी पडतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश धावतच बाहेर येतो. त्याला हा नाना गेल्याचा धक्का नाही सहन होत, परंतु त्याच्या मागे जानकी धावतच येते आणि म्हणते की ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा, ऋषिकेश ते आपले नाना नाहीत, कारण माझे नाना जिवंत आहे. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी ती बॉडी तर नानांची आहे. तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की ते नाना नाहीत. तर सौमित्र म्हणतो की अगं पण वहिनी, त्या बॉडीच्या अंगावर आपल्या नानांचे कपडे कसे होते बरं? आणि पोलिसांना मात्र आता नानांचा चष्मा आणि शॉल सुद्धा सापडली. तरी सुद्धा जानकी म्हणते की ते सगळं काही मला माहिती नाही, परंतु ते आपले नाना नाहीत, मी तुम्हाला खात्रीशीर सांगते, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर ऋषिकेश म्हणतो की अगं पण तू कोणत्या बेसवर बोलते, कारण ती बॉडी नानांची नाही म्हणून. तर जानकी म्हणते की कारण तो धागा, त्या बॉडीच्या हातात तुम्ही धागा पाहिला का? तो लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी तो काळ्या रंगाचा होता. जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, तो धागा हा लाल रंगाचा होता, मी माझ्या हाताने नानांच्या हातात बांधला होता. तो काही आपण देवाला नवस करतो तो धागा, जो काही आपण हातात बांधतो तो धागा मी त्यांना बांधला होता. आणि त्या बॉडीचा चेहरा सुद्धा पूर्णपणे दिसत नाही, डॅमेज झालेला आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की ते आपले नाना नाहीत म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की याचा अर्थ आपले नाना गायब आहे आणि ते जिवंत आहे. तर जानकी रडतच म्हणते की हो ऋषिकेश, आपले नाना जिवंत आहे. तर सौमित्र म्हणतो की मला एक कळत नाही की त्या बॉडीवर आपल्या नानांचे कपडे आलेच कसे? तेव्हा आता जानकी म्हणते की कोणीतरी हे सर्व मुद्दाम केलं असेल की नाना गेले म्हणून हे दाखवण्यासाठी, नानांना कोणीतरी किडनॅप केलं असेल. ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, तर असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर नानांचा शोध घ्यायला हवं आणि ती बॉडी नानांची नाही त्यांना सांगावं लागतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की थांबा मी कळवतो, आणि सौमित्र आत जातो. तर जानकी खुश होऊन ऋषिकेशला मिठी मारते की ऋषिकेश आपले नाना जिवंत आहेत. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तुला त्या धाग्यामुळे कसं कळलं? तर जानकी म्हणते की सायलीमुळे. तेव्हा आता अवंतिका ही बाहेर टेन्शन मध्येच बसलेली असते. तर सारंग आणि ऐश्वर्या बाहेर येतात. तर सारंग विचारतो की वहिनी, अजून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी नाही आलेत का? तर ऐश्वर्या लगेच म्हणते की कसे आले असतील, गेले असतील पळून ते. तेव्हा आता अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस ग तू? तर ऐश्वर्या म्हणते की काय असं चुकीचं बोलले ग मी? आई, आजी, तू आणि स्वतःला शहाणा समजणारा तुझा तो वकील नव्हता, तुम्ही इतके भोळे लोक आहेत की त्या दोघांचा प्लॅन तुम्हाला समजला नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं काय बडबड करतेस, तुला तरी कळतं काय तू काय बोलतेस ते?
आणि ऐश्वर्या म्हणते की जेव्हा काल जानकी आणि ऋषिकेश बाहेर गेले तेव्हाच कसे आपले नाना हे गायब झाले बरं. आणि गायब तर झालेच, पण आता लगेच अचानक त्यांची डेड बॉडी सुद्धा सापडली. अगं तू एक तर वकील आहे, मग यातील जे काही कनेक्शन आहे ते तुला नाही लक्षात येत का? आणि सारंग मी तुम्हाला सांगते की या नानांना गायब करण्यामागे या दोघांचाच हात असेल. अवंतिका म्हणते की शटअप, काय बोलते ऐश्वर्या? आणि सारंग भाऊजी तुम्ही ऐकून घेता, ही सरळ दादा आणि वहिनी यांच्यावर आरोप करते. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की मी आणि ऐश्वर्या एकाच वेळी सेम टू सेम असा विचार कसं करू शकतो बरं. तेव्हा अवंतिका म्हणते की भाऊजी तुम्ही सुद्धा? तर सारंग म्हणतो की हो, मला सुद्धा तो संशय येतो. तर ऐश्वर्या लगेच हसायला सुरुवात करते. दादा आणि वहिनी हे दोघे कालपासून नाही आलेत ना, असं सारंग म्हणतो. तर अवंतिका म्हणते की भाऊजी अहो तुम्ही कसा असा विचार करू शकतात? सौमित्र सुद्धा कालपासून त्यांच्या बरोबर आहे, तो सुद्धा रात्रीपासून घरी नाही, मग तो सुद्धा दादा आणि वहिनीमध्ये सामील आहे का? आता काही बोलता तुम्ही दोघं खरंच. आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश येतात. तेव्हा अवंतिका लगेच म्हणते की बघितलंस का, मिळाली का तुमच्या मनाला शांतता? जीव जातो तुमचा खरंच त्या दोघांना बघून. आणि वहिनी बरं झालं तुम्ही आलात, ती ऐश्वर्या बघा तुमच्याबद्दल काय बोलते ते. म्हणून अवंतिका लगेच जानकी जवळ येते. तर जानकी आणि आता ऋषिकेश रागानेच आता ह्या ऐश्वर्याकडे बघत असतात. जानकी म्हणते की हो सगळं काही ऐकलं, कारण बाहेर तुळशीजपर्यंत आवाज येत होता. ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि म्हणते की काय ग, तुळशीचं तर काय घेऊन बसली? अख्ख्या मुळशीला ओरडून सांगायला मी तयार आहे की तुम्ही दोघांनी आमच्या नानांना गायब केलं म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे ही बाई अजून सुद्धा तोंडाला येईन ते बोलते आणि अजून सुद्धा तू तिला सपोर्ट करतो. तेव्हा सारंग लगेच हसून म्हणतो की नाही रे, अरे नांगर ओढण्यापासून जे काही स्पर्धा जिंकण्यापर्यंत बायकोला सपोर्ट करण्याचा मक्ता तर तूच घेतलेला आहे. आमचं काय बाबा, आम्ही लुझर हो आणि मी सांगतोय ना गप्प राहिला. मग आता तू सांग नाना कुठे आहेत? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे मला काय विचारतोस, तुझ्या बायकोला विचार ना नाना कुठे आहेत म्हणून. घरात काही वाईट घडलं तर त्यात म्हणजे तिचा हात असतो. आणि आज या घराची आणि आईची जी अवस्था झाली ना ती फक्त तुझ्या बायकोमुळे. त्यानंतर तेवढ्यात सुमित्रा अगदी वेड्यासारखी बडबड करत बाहेर येते की अहो आलात का तुम्ही? कुठे गेला होतात? काय हद्द झाली हो, अजूनपर्यंत मित्रांबरोबर गप्पा करतात. अगं जानकी अजून सुद्धा आले नाहीत का? म्हणजे आईंच्या डोक्यावर आता परिणाम झालेला सर्वांना दिसतो. आणि हे बघा मी त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे आणि त्यांना कोणी सांगू नका बरं, त्यांना खूप ती खीर आवडते आणि ते खरंच खुश होतील. आणि ऋषिकेश अरे खरंच माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, इतक्या दिवस ते आता घरामध्ये बसून कंटाळले असते, मला आणि त्यांना तू कुठेतरी असं तीर्थयात्रेला पाठव बरं, जरा फिरून आलो की त्यांना बरं वाटेल. आणि ते सुद्धा आता सरप्राईजच ठेवूयात बरं का, कोणी कुणाला सांगू नका. तेव्हा आता आईची अवस्था बघून जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहतात, परंतु ऐश्वर्याला मात्र आता हसायला येत असतं. आणि काय जानकी अगं बघत काय बसली? अगं शाबूस तांदळाची खिचडी त्यांना खाऊ घालायची का? जरा मुगाच्या डाळीची खिचडी सुद्धा बनव ना ग. आणि काय ग तू अशीच उभी राहणार का माझ्याकडे बघत सुंबासारखी? थांब आता मीच जाते स्वयंपाक घरात. म्हणून सुमित्रा आता स्वतःच्या कमरेला पदर खोसते आणि जायला निघते. तर जानकी म्हणते की आई चला बरं आतमध्ये चला. तर सुमित्रा म्हणते की अगं मी आत बसू, मग स्वयंपाक कोण करेल बरं? म्हणून जानकी आता सुमित्राला आत घेऊन जाते. तर ऐश्वर्याला हसायला येतं आणि ऐश्वर्या म्हणते की बापरे आता या म्हातारीला वेड लागलेलं दिसते आणि बरं झालं की म्हातारा गायब आणि ही म्हातारी वेडी झाली, मज्जा येणार आहे. तर आता जानकी सुमित्राला घेऊन आत येते. तर सुमित्रा म्हणते की अगं मला कशाला आत घेऊन येते, मला जाऊन दे, मला स्वयंपाक करायचा आहे. नाना येतील तर ते म्हणतील स्वयंपाक अजून सुमित्रा तयार सुद्धा नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं आता काय बोलायचं आहे तुला असं? अगं आता येतील ते, आता त्यांना भूक लागली असेल आणि ते म्हणतील की स्वयंपाक नाही म्हणून, आणि मग आपण काय उत्तर देणार त्यांना? त्यामुळे तू एक काम कर, तू त्यांच्या आवडीचं शेंगाचं पिठलं त्यांना तयार कर, त्यांना शेंगाचं पिठलं हे आवडतं. तेव्हा आता जानकी रडत म्हणते की आई नाना हरवलेत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय, आणि अगं जोरजोराने हसायला सुरुवात करते. आणि अगं जानकी त्यांना असं न सांगून जाण्याची खरंच सवय आहे, येतील ते थोड्या वेळाने आणि म्हणतील की काय ग सुमे अगं तुझं लक्ष कुठे आहे, मला इतकी भूक लागली आणि तू स्वयंपाक सुद्धा अजून केला नाही, मी सुद्धा तुझ्या बरोबर येते जानकी, मी मस्त भाकरी थापते आणि ठेचा करते, आणि जर भाकरी आणि ठेचा नाही केला तर ते मलाच रागावतील की काय ग सुमे तुझं लक्ष कुठे असतं, सुना आल्यापासून तुझं लक्षच नाही. तेव्हा मी सुद्धा त्यांना असं म्हणते की हो आयुष्यभर दिलं मी लक्ष आणि आता सुना आल्या आणि मी तरी सुद्धा आता सुनांचे लाड करणारच. म्हणून आता ती अगदी मोठमोठ्याने हसते आणि जानकीचे गाल सुद्धा धरते. परंतु जानकीला आता सुमित्रा आईची ही अवस्था बघून खूप असं रडायला येतं. तेव्हा ती आता सुमित्राला मिठीत घेते आणि आई म्हणून खूप अशी रडते. तेव्हा आता सुमित्रा तरी म्हणते की अगं जानकी अगं तू
कशाला इतकी काळजी करते, येतील ते लवकर येतील. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की आई त्यांचा आपण शोध घेतोय, तुम्ही नका काळजी करू, फक्त शांत राहा, स्वतःची काळजी घ्या. तेवढ्यात ऋषिकेश आत येतो आणि आईची अवस्था पाहतो. सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू नको काळजी करू, आणि आता तर त्यांना चालता येतं, ते नक्की मित्रांबरोबर ऑक करायला गेले असते. मी एक काम करते, उद्या त्यांच्याबरोबर जाते आणि लक्ष ठेवते आणि त्यांना व्यवस्थित घरी घेऊन येते, चल आपण जाऊयात. तेव्हा आता जानकी म्हणते की आई नाना येतील आपली, तुम्ही या बरं इकडे बसा. सुमित्राला तर काहीच कळत नसतं की नक्की जानकी काय म्हणते, अगदी वेड्यासारखं ती करत असते. तर ऋषिकेश आता सुमित्राची ती अवस्था बघून डोळ्यात पाणी आणून लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा मात्र आता अवंतिका ही स्वयंपाकघरात येते, तर जानकी ही भाकऱ्या करत असते. तर अवंतिका म्हणते की अहो गुलाबदादांनी सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला आहे, मग तुम्ही या भाकऱ्या कोणासाठी करतात. तर जानकी आता हसून म्हणते की नानांसाठी. भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करते, त्यांना आवडतं म्हणून. तर अवंतिकाला आता धक्काच बसतो की वहिनी हे काय बोलतात नेमकं. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका मला सगळं काही कळतं, परंतु आईंचा विश्वास आहे की नाना अजून आहे आणि त्यांचा विश्वास मला नाही खोटा करून द्यायचा. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही वहिनी हे बरोबर नाही, हे सगळं चूक आहे, जे काही खरं आहे ते आईंना सांगायला हवं. तेव्हा जानकी विचारते की काय खरं आहे. तर अवंतिका रडत म्हणते की हेच की नाना आता या जगात नाही म्हणून. तर जानकी म्हणते की कोण म्हणलं असं. जानकी म्हणते की असं नाही अगं अवंतिका, नाना आहेत, आणि हे बघ जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला डेड बॉडी बघायला गेलो होतो, डेड बॉडी आम्ही बघितली तर ती नानांची नव्हती. तेव्हा आता अवंतिका म्हणते की असं कसं होऊ शकतं, त्या बॉडीवर आता नानांचे कपडे कसे सापडलेत बरं, नानांची शॉल तिथे कशी काय सापडली. तर जानकी म्हणते की ते खरंच मला काही माहिती नाही, परंतु एवढं मात्र मला नक्की माहिती आहे की ती डेड बॉडी नानांची नव्हती म्हणून, कारण नानांच्या हातात मी लाल आणि पिवळ्या रंगाचा दोरा बांधला होता, परंतु त्या डेड बॉडीच्या म्हणजे हातात मात्र काळ्या रंगाचा धागा होता, मग ते नक्कीच आपले नाना नाही. आणि तेवढ्याच सौमित्र तिथे येतो. सौमित्र म्हणतो की वहिनी एका धागेमुळे आपण निष्कर्ष नाही काढू शकत, तू जे काही म्हणते ना ते मला पटते, परंतु आता आपल्याला हा विचार करायला हवा की नानांच्या जागी ती दुसरी डेड बॉडी तेथे कोणी ठेवली असेल आणि का ठेवली असेल. तेव्हा अवंतिका म्हणते की एव्हिडन्स क्रिएट करण्यासाठी. तर सौमित्र म्हणतो की हो एक्झॅक्टली. तेव्हा अवंतिका म्हणते की कोणीतरी मुद्दाम कोण अडकवण्यासाठी हे प्रयत्न करतात वाटतं. सौमित्र म्हणतो की हो सगळंच विचित्र आहे. तर अवंतिका म्हणते की ह्या सगळ्याचा आपण स्वतःहून आता शोध घ्यायला हवा, मग आपण आपलं इन्व्हेस्टिगेशन सुरू करूयात. तर जानकी म्हणते की अहो पण अगोदर तुम्हाला जास्त केस आहेत, मग नानांची केस कसं तुम्ही हँडल करू शकतात आणि तुमचं हे. सौमित्र म्हणतो की माझी माहिती देणारी काही माणसं आहेत आणि ती माणसं मी माझ्या कामात लावलेली आहे आणि नानाबद्दल आणि नानांच्या केसबद्दल मी सगळं काही त्यांना सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की पण सगळ्यात अगोदर आपल्याला आपले नाना सापडायला पाहिजे, कारण आईंची तब्येत खूप बिघडत चाललेली आहे आणि ते मात्र आपल्याला होऊन द्यायचं नाही. काही झाले तरी आपल्याला नानांचा सगळ्यात अगोदर शोध घ्यायला हवा. तर सौमित्र म्हणतो की डोंट वरी बहिणी, सगळं काही ठीक होईल, आपण नानांना सुद्धा शोधू आणि त्या गुन्हेगाराला सुद्धा शोधू. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमित्र तुझ्या माणसांना त्या ऐश्वर्यावरती सुद्धा नजर ठेवायला सांग, तिला आपण असं नाही सोडू शकत. तर सौमित्र म्हणतो की हो मी ते सुद्धा केलं. तेव्हा आता ऐश्वर्या चोरून या सगळ्यांचं बोलणं ऐकते आणि ठरवते की तुम्ही कितीही काही करा, तुमच्या मूर्ख लोकांना ही माहिती नाही की माझी नजर ही तुमच्यावर आहे. तुम्ही माझी फिल्डिंग लावतात, मी तर नावाची ऐश्वर्या आहे, तुम्ही कधीही माझी कॅच नाही पकडू शकत. तुम्ही माझ्या मागे माणसं लावतात तर मी तुमच्या मागे कुणाला लावते बघतच राहा. त्यानंतर आता इकडे पोलिसांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो की जे काही बॉडी भोवती आपल्याला वस्तू सापडलेल्या आहेत, शॉल वगैरे, जे काही चष्मा, तरी सुद्धा आता हवालदार म्हणतात की तरी सुद्धा त्यांच्या घरचे म्हणतात की ही डेड बॉडी नानासाहेबांची नाही म्हणून. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो जरा हे सगळं काही आता संशयास्पदच वाटतं. तेव्हा आता बोरकर म्हणतात की हो दिसते एक, पण दाखवले जाते एक. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोरकर हे बघा, आता एखाद्या एव्हिडन्स वरूनच हा गुंता सुटू शकतो. मग आपल्याकडे एक एव्हिडन्स आहे की त्या बॉडी जवळ सापडलेला हत्या, आणि त्यावर नक्की ठसे कुणाचे आहेत हे आपण तपासलं पाहिजे, नक्की आपल्या हाती काहीतरी लागेल. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांना एक कॉल येतो, कारण आता ती काही आपल्या मोबाईलला रुमाल टाकते आणि आता ऐश्वर्या ही म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते आणि तुमची वेल्डन बोलते, कारण नानासाहेब रणदिवे यांच्या खुनाबद्दल काही माहिती देऊ शकते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे ओरडतात की काय मस्करी सुरू आहे आणि कळतं ना तुम्हाला, तुम्ही कुणाला फोन केला, तो तुम्ही पोलिसांना फोन केलाय आणि जर अशी मस्करी केली तर तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. तर ऐश्वर्या म्हणते की मला जेलमध्ये काय टाकून उपयोग होणार आहे, जर जेलमध्ये टाकायचंच असेल की त्यांना टाका की ज्यांनी नानासाहेब रणदिवे यांना गायब केलं ते. आणि काल जेव्हा घरातून नानासाहेब रणदिवे गायब झाले तेव्हा मात्र घरामध्ये जानकी आणि ऋषिकेश नव्हते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ते पण आम्हाला माहिती आहे, आणि तेव्हा सौमित्र आणि अवंतिका हे सुद्धा घरी नव्हते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला हे सुद्धा माहिती नसेल की या अगोदर सुद्धा त्या जानकी रणदिवे यांनी नानासाहेब रणदिवे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोरकरला नंबर ट्रेस करण्यासाठी सांगतो. तर लगेच
लगेच ऐश्वर्या ओळखते आणि म्हणते की माझा नंबर ट्रेस करून काही उपयोग नाही होणार. जर शोध घ्यायचा असेल तर त्या जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर लक्ष ठेवा आणि नक्की तो खुनी तुम्हाला सहज सापडेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच फोन कट करते आणि जे काही सिम कार्ड तिने वापरलेलं आहे ते सुद्धा मोबाईल मधून काढून फेकून देते आणि तो रुमाल सुद्धा बाजूला फेकते आणि आता म्हणते की काय ग जानकी, अगं तू तर माझ्या तोंडात पुरणपोळी कोंबली होती आणि आता मी तुझ्या तोंडाला कसा फेस आणते तू बघतच राहा. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश रूम मध्ये खूपच टेन्शन मध्ये येतो तर जानकी त्याला समजावते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं हे सगळं आपल्या सोबतच का होतं? आईची अशी अवस्था माझ्याच्याने नाही बघवली जात ग. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, आता काही झालं तरी आपल्याला स्ट्रॉंग तर राहिलेच पाहिजे. आपल्याला नानांना शोधून घरी आणावंच लागेल, नाही तर आईंच्या मनावर खुलासा परिणाम होईल. तर ऋषिकेश म्हणतो की अगोदर त्या माणसाला शोधू की ज्याने हे सर्व घडून आणले म्हणून, आणि एका माणसावर म्हणजे सयाजीराव विखे पाटील याच्यावर मला खूप असा संशय आहे. मला पूर्ण खात्री आहे की सयाजीरावाचा यामध्ये हात आहे आणि मी आता त्याला त्याचा जाब विचारल्याशिवाय नाही राहणार. म्हणून ऋषिकेश आता धावतच जायला निघतो, परंतु जानकी त्याचा हात धरते आणि त्याला अडवते. जानकी म्हणते की थांबा ऋषिकेश, एकतर तुमचं डोकं अगोदरच गरम झालेलं आहे आणि त्यात काही चुकून असं वेडवाकड व्हायला नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, आजपर्यंत त्याची मजल आता नानापर्यंत पोहोचलेली आहे, त्याला मी आता नाही सोडणार. म्हणून ऋषिकेश जानकीचं न ऐकता तिकडे निघून जातो तर जानकीला टेन्शन येते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता घरामध्ये कोणी नाही म्हणून पटकन आता मधुभाऊंकडे जायला निघते, परंतु ऐश्वर्या मात्र तिचा पाठलाग करत तिच्या मागे येते. कारण जानकी आता मधुभाऊंसाठी डबा घेऊन चाललेली असते तर ऐश्वर्या म्हणते की ही चोरून कुणासाठी डबा घेऊन चालली असेल. तर ऋषिकेश मात्र आता हातामध्ये एक दांडू घेऊन सयाजीरावाच्या गाडीसमोर आडवा होतो. तर सयाजी आता आपल्या त्या ड्रायव्हरला म्हणतो की तो दांडू घेऊन उभा आहे, गाडी मागे घे. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश मात्र जोरात दांडका हा सयाजीच्या गाडीवर आदळतो. त्यानंतर आता एक जो काही छोटा फोटो असतो जानकीचा, तर आता मधुभाऊ डोळे भरून जानकीला म्हणतात की एक बाई मला तुला आश्रमात घेऊन म्हणजे आली होती. तेव्हा आता जानकी म्हणते की ती बाई कोण होती, तर मधुभाऊ म्हणतात की ती तुझी आई होती. तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.